तर अशोक खरात प्रकरणामध्ये मी मुख्यमंत्र्यांना पुरावे सादर केलेत आणि त्यामुळे कारवाई झाली। मात्र काही लोक प्रसिद्धीसाठी माझ्यावर आरोप करत होते, असं प्रत्युत्तर तृप्ती देसाई यांनी रुपाली ठोंबरे यांना दिलेलं आहे। खरात प्रकरणात मी हे प्रकरण समोर आणलेलं आहे आणि जर मी हे प्रकरण समोर आणलं असतं तर अशोक खरातला अटक झाली नसती आणि मोठे मंत्री अधिकारी यात असल्याने कारवाई झाली नसती, असं त्या म्हणाल्या। राज्यभर गाजत असलेल्या अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरणात आता आणखी एक नवीन आरोप जो आहे तो पुढे येतोय की अशोक खरात प्रकरणामध्ये तृप्ती देसाई यांनी सेटलमेंट केल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय। आपल्यासोबत स्वतः तृप्तीताई देसाई आहेत। आणखी काही पुरावे पुढे येणार आहेत का? कारण आता जे लोक बोलतायत ते जे ऑलरेडी सरकारकडे आहेत किंवा जे शासनाकडे जमा झाले त्याच्यावर बोलतायत। तुम्हाला यातलं आणखी काय गंभीर वाटते? कारण आज परत एक आरोप आहे की चाकणकर सेक्स रॅकेट चालवत होत्या, चाकणकरांचं सगळं पाठबळ याच्यात आहे, अनेक मंत्री खासदार आहेत, याच्यात मोठे काही गोप्यस्फोट धक्कादायक प्रकार आहेत जे तुम्हाला माहिती? बरेच धक्कादायक प्रकार आहेत, ते हळूहळू मला वाटतंय की काही माध्यमातून जे आहेत ते समोर येतील, काही व्हिडिओ आहेत ते सुद्धा माध्यमातून समोर येतील। परंतु या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर बरेच अधिकारी, बरेच राजकीय नेते सुद्धा जे आहेत ते याच्यात सहभागी आहेत। त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी समोर येतील किंवा आमच्याकडे येतील त्या माध्यमांपर्यंत पोहोचवल्या जातील। त्या बाबतीत जी काही ॲक्शनमध्ये उतरायचं आहे तेही आम्ही ॲक्शनमध्ये उतरू। परंतु अशा पद्धतीची बदनामी करून प्रसिद्धी मिळवणं, काय कायदेशीर नोटीस वगैरे पाठवणार आहे बदनामी केल्यामुळे? नाही बघा, मी अशा ज्या कोणी महिला आहेत ज्या प्रसिद्धीसाठी बदनामी करतात एखाद्याची, त्यांना काय नोटीस पाठवायची? आम्ही त्यांना गृहीतच धरत नाही। आम्ही जे काम केलंय त्याच्यामुळे या अशोक खरातच्या विरोधात बाईट देत आहेत। या अशोक खरातच्या बाबतीत ज्या आहेत त्या प्रसिद्धीला आल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांना चांगलंच माहिती आहे की कुणाकडे त्या फाईल आल्या होत्या, कुणाकडे हे लोक गेले होते आणि मग नंतर एसपींकडे कुणी पाठवलं, एसपींकडून कोण वरिष्ठ अधिकारी पोलीस मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना, SITच्या अधिकाऱ्यांना कदाचित हे सगळं माहीत असेल। त्यामुळे जो काही तपास व्हायचा आहे, अगदी कुणाचाही तपास झाला, SIT चौकशीला सामोरे जा। SIT चौकशीला सामोरं न जाण्याचं काय कारण आहे? उलट माझ्याकडे हे प्रकरण आलेलं आहे, त्या ज्यांनी आणलं त्यांची चौकशी झालेली आहे आणि उद्या जर पोलिसांनी आम्हाला बोलवलं तर का नाही जाणार? उलट मी अभिमानाने जाणार, कारण हे प्रकरण बाहेर काढण्यासाठी जो एक दुवा होता ती तृप्ती देसाई होती आणि माझ्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे आहे ते कॅप्टन फाईल्स बाहेर आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।